निदर्शनाचा कॉल दिलेला आहे आणि म्हणून या बंद आणि निदर्शनाच्या कॉलमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात. तुमचं सर्वांचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या परळी तालुका कमिटीच्या वतीनं अभिनंदन करतो. मित्रांनो, एका बाजूला दिल्लीमध्ये जंतर मंतरवर काय चाललेलं हे सर्व वक्त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. आपण देशातले तर नागरिक आहोतच, पण महाराष्ट्रातले आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यातले परळी तालुक्यातले आपण नागरिक आहोत. दिल्लीत काय चाललंय हे आपण प्रसार माध्यमांवरती नक्कीच बघतो आहोत. परंतु वाईट एका बाजूचं वाटू लागलेलं आहे. या महाराष्ट्रामधले ज्या जनतेनं निवडून दिलेले तथाकथित शेतकऱ्यांचे पुढारी म्हणवणारे सदाभाऊ खोत सारखा बांडगुळ माणूस ज्या भाजपच्या तिकिटावरती निवडून आले आणि त्यात सांगतायत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला नाही पाहिजे. माझं सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांचा पुढारी म्हणून माझं एक आव्हान आहे. सदाभाऊ, तुम्ही ज्या मुंबईमध्ये एसटी महामंडळाचं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये 3 दिवस रात्रंदिवस पालत झोपला होतात. तुम्ही तुमच्या आज आलेल्या सरकारनं त्या एसटी महामंडळाचं विलिनीकरण केलं का? हे जर अधिकारानं तुम्ही सांगणार असाल तर तुम्हाला आंदोलनावर बोलण्याचे अधिकार आहेत, तुम्हाला आंदोलनात बोलण्याची लायकी आहे. तुम्ही फक्त भाजपचे चमचे म्हणून हिंदुत्वाच्या नावावरती आलेल्या सरकारची बाजू म्हणून जर घेत असाल तर तुम्हाला अधिकार नाही शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेण्याचा. या छातीवरती शेतकरी संघटनेचा बॅच लावायचा. तुम्ही त्यांची चमचेगिरी करत असाल, परंतु दुसऱ्या बाजूला त्या जंतर मंतरवरती आया भगिनींची सुद्धा आबरू लुटली जातीये, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे नेते असाल, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्यात सरकार मोदीच असेल ना तर अमित शहाच असेल. जर जनतेवरती अन्याय अत्याचार करत असेल तर त्याविषयी तुम्ही बोललं पाहिजे, तरच तुम्ही शेतकऱ्यांचे पुढारी आहात. अनेक भाजपचे लोक याविषयी बोलू लागले आहेत. हे आंदोलन कशा पद्धतीनं चुकीचं चालू आहे. मित्रांनो, देशातला आणि महाराष्ट्रातला तरुण आता पेटू लागलेला आहे. या तरुणाला कळू लागलेलं आहे खरं आणि खोटं काय आहे. या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा भलतच काहीतरी चालवण्याचं नाटक हे सरकार करतंय. या सरकारला जाग्यावर आणून यांचे राजीनामे घ्यायला भाग पाडूया, एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन करतो. येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची लढाई आपल्याला सर्वांना लढावी लागणार आहे. ते आपण लढू आणि या सरकारला जागा दाखवून देऊ, एवढंच या ठिकाणी बोलतो. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन करतो. इन्कलाब जिंदाबाद.